कढीपत्त्याचा वापर फक्त फोडणी देण्यासाठी केला जातो असं तुम्हाला वाटतंय का? पण तसं नाहीये. पोटाची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा कढीपत्ता खूप फायदेशीर ठरतो. येस, कढीपत्ता वापरून वजन कमी कसं करायचं आणि ते कसं होतं याबद्दल आहार तज्ञ मनप्रीत यांनी माहिती दिली आहे. ती माहिती नेमकी कोणती जाणून घेऊयात. नंबर 1, वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं बरीच फायदेशीर ठरतात. यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. नंबर 2, यामध्ये कॉपर, आयर्न, फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. कढीपत्त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम बूस्ट होतं. याशिवाय शरीर डिटॉक्स होण्यामध्ये सुद्धा मदत होते. नंबर 3, कढीपत्ता खाल्ल्याने पोटाला गारवा मिळतो. पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यामध्ये मदत होते. कढीपत्ता बॅड कोलेस्ट्रॉलही कमी करतो. यात अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी ही पानं फायदेशीर ठरतात. नंबर 4, 3 ते 4 कढीपत्ते रिकाम्या पोटी चावा. तुम्ही याच्या ज्यूसचं सेवन सुद्धा करू शकता. 10 ते 15 कढीपत्ते पाण्यात घालून उकळून घ्या. नंतर गाळून यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून घ्या. नंबर 5, तुम्ही कढीपत्त्याचा चहा सुद्धा बनवू शकता. यासाठी 10 ते 15 कढीपत्ते आणि एक छोटा तुकडा आलं पाण्यामध्ये घालून त्यांना उकळवून घ्या. हा चहा गाळून त्यामध्ये लिंबाच्या रसात मिसळून याचं सेवन करा. वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग कसा करायचा हे तर आपण जाणून घेतलंय, पण वजन वाढू नये त्यासाठी सुद्धा काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्या टिप्स कोणत्या ते पाहूयात. नंबर 1, पोट कमी करण्यासाठी वॉक करणं गरजेचं आहे. रोज चालल्याने पोटाची चरबी अनेक पटींनी कमी होऊ शकते. या उपायांनी इंचेसमध्ये शरीर कमी होतं. तुम्ही पार्क किंवा घरातही वॉक करू शकता. नंबर 2, सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यामध्ये मदत होते. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. सकाळी गरम पाण्याचं सेवन केल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यामध्ये मदत होईल. नंबर 3, दिवसभरात एकतरी सीझनल फ्रूट खा. पेयर आणि सफरचंद ही फळं फायबर्सचा चांगला स्रोत आहेत. सकाळी 11ला किंवा संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही या फळांचं सेवन करू शकता. नंबर 4, प्रोटीन्स फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यातून शरीराला भरपूर एनर्जी मिळते. मसल सुद्धा यामुळे मजबूत होतात. तुम्ही दूध आणि ड्रायफ्रुट्स अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. अशा पद्धतीने कढीपत्ता वापरून वजन नेमकं कसं कमी करायचं हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.